पुढे पुढे हा शब्द आध्यात्मिकतेचा खरा अर्थ पकडतो. मूलतः पुढे जाणे म्हणजे आता जिथे आहे त्याच्या पुढे जाणे, आहे त्या जागेला थांबणे नव्हे. आणि ज्यावेळी आपण नेहमीच स्वतःच्या पुढे जात असतो, तेव्हा तिथे कोणतीही सीमा नसते. तिथे कोणत्याच मर्यादा नसतात. मर्यादा आणि बंधनं त्या ठिकाणी अस्तित्वात येतात, जिथं आपलं पुढं जाणं थांबतं. जर आपण कधीच थांबलो नाही, तर आपण या मर्यादा, बंधनं आणि स्वतःची सीमित जाणीव याच्याही पलीकडे जाऊ शकू. पुढे किंवा पलीकडे हे सर्वच दिशांनी अमर्याद असते. जर आपण लेसर किरण कोणत्याही दिशेने सोडले, तर ते अमर्याद अंतरावर जातात. जर आपण अपारदर्शक कृत्रिम मर्यादा तयार केली, तरच ते थांबतील. या सीमाच या अमर्याद विश्वात निश्चितपणा आणतात. या विश्वातील प्रत्येक गोष्ट अमर्याद आहे. परंतु आपण आपल्या मानसिक क्षमतेनुसार जसे तिचे आकलन करतो, तेवढ्यापुरतेच तिला मर्यादित करतो. आणि पुढे जाण्यासाठी आपणास त्या वस्तूच्या माहीत असलेल्या मर्यादेच्या पलीकडे जावे लागते. आणि यासाठी आपल्याला मूल गाभ्यामध्येच बदल करावा लागेल. आता सध्या आपण या जगाचे आपल्या मानसिक विश्वात रूपांतर करण्यासाठी आणि या मानसिक विश्वाच्या विविध गोष्टीतील सहसंबंध जोडण्यासाठी आपल्या विश्लेषक मनाचा उपयोग करत असतो. हे सर्व आपले स्वतःचे विश्व नियंत्रित वाटावे यासाठी आपण केलेला प्रयत्न असतो. आपण ज्यावेळी माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेतो, त्यावेळी आपणास माहीत असलेल्या गोष्टींशी त्यांचा संबंध लावतो. या आपल्या मानसिक विश्वातील प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असते. अन्यथा आपल्या दृष्टीने त्याचे अस्तित्व कसे असणार? आपले दृष्टिकोन, आपली मते, आपली पसंती, आपल्या संकल्पना, आपली ध्येये, आपल्या श्रद्धा या सर्व गोष्टी म्हणजे या अमर्याद विश्वातील बाबींचे आपल्या मनाने मर्यादित स्वरूपात केलेले आकलन आहे. आपले विश्लेषक मन अमर्याद गोष्टींना हाताळू शकत नाही. म्हणून आपल्या मनात स्थिर असेल असे मर्यादित विचारांचे विश्व तयार होते. खरे तर या खऱ्याखुऱ्या जगातील काही तुकडे आपण घेतो आणि त्यातील काही तुकडे आपल्या मनामध्ये अशा विशिष्ट पद्धतीने रचून ठेवतो आणि मग हे मनातल्या मनात तयार केलेले विश्व आपल्यासाठी खरे जग बनते. आता आपण रात्रंदिवस बाहेरच्या जगातील आपल्या सोबत घडणाऱ्या गोष्टींना आपल्या या आतील विश्वात व्यवस्थितपणे बसवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. एक प्रकारचा संघर्ष करत असतो. आणि जे आपल्या या साच्यात नीट बसत नाही, त्याला आपण चुकीचे, वाईट, अयोग्य किंवा पाप असे ठरवत असतो. जेव्हा आपल्या दृष्टिकोनांना आव्हान मिळते, तेव्हा आपण लढतो, स्वतःचा बचाव करतो, कारणे देण्याचा प्रयत्न करतो, निराश होतो, छोट्या-छोट्या गोष्टीवर चिडू लागतो आणि हे सर्व घडणाऱ्या गोष्टी आपल्या मनाच्या विश्वामध्ये नीट बसू शकत नसल्यामुळे होते. जर आपल्या या मानसिक विश्वाच्या पलीकडे जायचे असेल, तर आपणास यावर विश्वास न ठेवण्याचा, त्याच्यावर अवलंबून न राहण्याचा धोका पत्करावा लागेल. जर आपले मानसिक विश्व प्रत्यक्ष गोष्टींना सामावून घेऊ शकत नसेल आणि त्यामुळे आपल्याला त्रास होत असेल, तर आपणास एकतर वास्तवाशी झगडावे लागेल, नाहीतर आपल्या मानसिक विश्वाच्या मर्यादेच्या पलीकडे जावे लागेल. आणि त्यासाठी आपल्या मनातील हे साचे का निर्माण होतात, ते जाणून घ्यावं लागेल. आपण या अगोदर मी कोण आहे या प्रश्नाला खोलवर जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आपल्या लक्षात आलं की आपल्यामध्ये जाणीवेचं एक मूलतत्व आहे, जी आपणास अस्तित्वात असण्याची एक निरंतर खूण असते. आणि या तत्वालाच विचार, भावना, शारीरिक संवेदना यांचा अनुभव येत असतो. या जाणीवेला स्वतःचं निश्चित असं स्थान नाही. ते एक सावधानतेचं असं क्षेत्र आहे, की कधी एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून असतं, तर कधी-कधी आपल्या भोवतीच्या सर्व बाबींची जाणीव ठेवत असतं. कधी-कधी आपण फक्त आपल्या करंगळीवर सुद्धा लक्ष ठेवू शकतो आणि कधी-कधी आपल्या संपूर्ण शरीरावर सुद्धा. कधी आपल्या एका विचारावर, तर कधी एकाच वेळी सर्व विचार प्रवाहावर, भावनावर, शरीरावर आणि सोबत भोवतालच्या वातावरणावर सुद्धा लक्ष ठेवू शकतो. म्हणजेच आपल्या या तत्वाला बिंदूप्रमाणे केंद्रितही होता येतं आणि अमर्याद वर्तुळाप्रमाणे विस्तारताही येतं. पण
अगोदर पाहिल्याप्रमाणे जेव्हा ते एकाच ठिकाणी तीव्रतेने लक्ष केंद्रित करतं, तेव्हा ते त्याच्यातच हरवून बसतं आणि ते स्वतःला तीच गोष्ट मानून बसतं. ज्याप्रमाणे टीव्हीवरील कार्यक्रम पाहताना आपण समरस होतो आणि स्वतःची ओळख विसरून त्यातील एखाद्या पात्राप्रमाणेच आपण असल्याचे वाटत असते. अगदी तसेच या जगात सुद्धा आपण ज्या गोष्टीवर तीव्रतेने लक्ष केंद्रित करतो, त्याप्रमाणेच स्वतःला ओळखत असतो. पण ही लक्ष केंद्रित करण्याची प्रक्रिया कशी घडत असते? आपले लक्ष रोजच्या नेहमीच्या वेगळ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित होत असते. कल्पना करा की तुमचे जाणीवेचे तत्व या संपूर्ण विश्वाचे निरीक्षण करत आहे. तुमच्यापुढे विचाररूपी अनेक वस्तू प्रवाहित होत आहेत. मांजर, घोडा, एखादा शब्द, रंग किंवा एखादा अमूर्त विचार आपल्या मनाच्या पडद्यावरून पुढे सरकत आहेत. आता त्यातीलच एखादी त्यातल्या त्यात वेगळी वस्तू आपले लक्ष लगेच वेधून घेते आणि पूर्ण जाणीव मग तिथेच केंद्रित होते. लगेच आपल्याला जाणवते की जितके जास्त लक्ष आपण त्या गोष्टीवर देऊ, तितके आपले ध्यान त्याच्यामध्ये अडकून राहते आणि आपण त्या गोष्टीलाच पकडून राहतो. जसा मासा पाण्यातून जाऊ शकतो, पण बर्फातून नाही. आणि बर्फसुद्धा पाण्याचेच दाट असे घनरूप आहे. म्हणजे आपल्या मानसिक आणि भावनिक ऊर्जेचे हे असे स्थिर साचे तयार होतात. जेव्हा जेव्हा आपण तीव्रपणे आपल्या जाणीवेचे तत्व एकाच गोष्टीवर असे स्थिर करतो, त्याच्या पुढे जात नाही, त्यातच अडकून राहतो, त्यालाच चिकटून राहणं असं म्हणतात. या प्रक्रियेचाच परिणाम म्हणजे काही ठराविक विचार आणि भावना जाणीवेमध्ये खूप काळ स्थिर राहतात आणि त्यातूनच आपल्या मनोवृत्तीच्या बांधणीचे दगड घडतात. चिकटून राहणे ही अगदी मूलभूत क्रिया आहे, कारण यामुळे काहीच गोष्टी आपल्या जाणीवेत राहतात आणि दुसऱ्या निघून जातात आणि आपले जाणीवेचे तत्व या टिकून राहिलेल्या बाबींबरोबर जास्त संबंध तयार करते आणि याच बाबी आपणास आपल्या आवडीनिवडीची, नातेसंबंधाची, आतमध्ये घडत असलेल्या निरंतर बदलामध्ये सुरक्षिततेची संकल्पना तयार करत असताना वापरल्या जातात. आणि ही आवड-निवडीची गरज बाह्य जगातील गोष्टीबाबत ही विस्तारत जाते. जरी आपण आतील गोष्टींना चिकटून राहत असलो, तरी याच गोष्टीचा वापर करून आणि संबंध लावून आपल्या ज्ञानेंद्रियाच्या मार्गातून येणाऱ्या बाह्य भौतिक गोष्टीच्या बाबत आवड-निवड निर्माण केली जाते आणि नंतर या सगळ्यांना एकत्र बांधणारे विचार तयार केले जातात. या विचाराच्या जाळ्यांनाच आपण इतके चिकटून राहतो की आपले स्वतःचे अस्तित्वच त्याच्याशी जोडून टाकतो आणि आपण त्याला चिकटून राहतो म्हणून ते टिकून राहते आणि आपली विशिष्ट मानसिकता किंवा मनोवृत्ती याची बांधणी मजबूत बांधकामाप्रमाणे घट्ट बनते. म्हणजे सुरुवातीला आपल्या एकदम रिकाम्या मनात अमर्याद विचारांपैकी काही विचारांना पकडून आणि चिकटून राहून आपण जणू त्याचे एखादे बेट बनवतो. एकदा हे टिकून राहणारे विचार बनले की तुम्ही त्याच्यावर हक्काने डोके ठेवू शकता आणि नंतर नंतर जसे आपण या विचारांना जास्त चिकटत जाऊ, तशी या विचारांची एक घट्ट रचना तयार होते आणि त्याचाच उपयोग आपण स्वतःची संकल्पना, स्वभाव स्पष्ट करण्यासाठी करू लागतो. म्हणजेच ही चिकटून राहण्याची प्रक्रिया बांधकामासाठी सिमेंट पुरवते, ज्याचा वापर करून आपण आतील विशाल पोकळीमध्ये विचारांच्या वाफेच्या विटांचे घट्ट बांधकाम रचतो, ज्यावर आपण ठामपणे स्वतःला उभा करू शकू. तो कोण आहे जो हरवला आहे आणि स्वतःच्या शोधात स्वतःबद्दलची संकल्पना नव्याने रचत आहे? हाच आध्यात्मिकतेचा मूळ पकडणारा प्रश्न आहे. तुम्ही स्वतःला व्याख्येत बद्ध करण्यासाठी जे बांधत आहात, त्यात तुम्ही स्वतःला शोधू शकणार नाही, कारण तुम्ही तर ती रचना तयार करणारे आहात. कदाचित तुम्ही उत्तम, आदर्श पद्धतीच्या विचारांचा आणि भावनांचा सांगाडा तयार कराल. कदाचित तुम्ही खूप अद्भुत, सुंदर, अविश्वसनीय, मजेदार अशी रचना उभी कराल, पण दुर्दैवाने तुम्ही ती रचना नाही आहात. या हरवलेल्या स्वचा शोध घेण्यामध्ये माणसे किती प्रकारचे प्रयत्न करत असतात. ते अंतर्मनात बनवलेल्या रचनेला अगदी मजबूत, घट्ट बनवण्यासाठी अमर्याद प्रयत्न करतात. ज्यांच्या विचारामध्ये पैशाची श्रीमंती महत्त्वाची असते, ते आयुष्यभर खूप पैसा कमवण्याच्या मागे लागतात.
काही जण नाती, प्रतिष्ठा, मान-सन्मान, विचार, भावना यांच्या मागे आयुष्यभर प्रयत्न करतात. पण आतील रीते संपत नाही. कारण स्वचा अनुभव या तयार केलेल्या किंवा संग्रहित केलेल्या रचनेमधून होत नसतो. कारण या स्वनेच तयार केलेल्या व्याख्या असतात. हा स्व हरवलेला, घाबरलेला, गोंधळलेला असतो. कारण आपल्या जाणीवेच्या तत्वाचे लक्ष स्व सोडून दुसऱ्याच बाजूला केंद्रित झालेले असते. आणि या हरवलेल्या स्थितीमध्ये आणि वेदनेमध्ये आपण कशाचा तरी आधार घेऊन त्याला चिकटून राहायला शिकतो. काही विचार आणि भावनांना घट्ट पकडतो आणि आपले व्यक्तित्व किंवा स्वतःबद्दलची संकल्पना तयार करण्यासाठी वापरतो, जेणेकरून आपण स्वचा शोध घेऊ शकू. आपली जाणीव एखाद्या गोष्टीला ठामपणे चिकटून राहिली आणि तिला आपली मानू लागली, कारण यामुळे आपणास मी कोण आहे याचा एक आराखडा मिळतो आणि त्याप्रमाणे आपणास कृती करण्याचा, निर्णय घेण्याचा, बाहेरच्या जगाशी वागण्याचा एक प्रकारचा सहजपणा मिळतो आणि आपले आयुष्य आपण या स्वतःभोवती बांधलेल्या आराखड्याप्रमाणे जगू शकतो. आपण आणखी थोडे विशिष्टाकडे जाऊ. आपण आपल्या मनात ठराविक विचार आणि संकल्पनाचा संच घेऊन वावरत असतो. उदाहरणार्थ, मी पुरुष आहे. हो, दचकू नका. हा सुद्धा एक विचारच आहे, जो आपण घट्टपणे पकडला आहे. खरे तर ज्याने हा विचार पकडला आहे, तो पुल्लिंगही नाही आणि स्त्रीलिंगही नाही. आपण ते जाणीवेचे तत्व आहोत, जो हा विचार ऐकतो, आरशात पुरुषाचे शरीर पाहतो, पण आपण या संकल्पनेला घट्ट चिकटून राहतो. आपण म्हणतो, मी पुरुष आहे, मी या वयाचा आहे, मी या विचार पद्धतीमध्ये विश्वास ठेवतो, या नाही. हो, आपण कशावर विश्वास ठेवतो यावरून सुद्धा स्वतःची व्याख्या करतो. मी देवावर विश्वास ठेवतो किंवा मी देवावर विश्वास ठेवत नाही. मी शांतता आणि अहिंसेवर विश्वास ठेवतो किंवा या जगात जो बलवान आहे तोच टिकेल या विचारावर विश्वास ठेवतो. मला भांडवलशाही पद्धतीवर विश्वास आहे किंवा मला समाजवादी पद्धतीवर विश्वास आहे. अशा पद्धतीचे विचाराचे संच आपण घेतो आणि त्यांना पकडून ठेवतो आणि त्यातून आपण एक उच्च गुंतागुंतीचे सहसंबंधाचे जाळे तयार करतो आणि ते सर्व पॅकेज म्हणजे मी आहे असे सांगतो. पण नाही, तुम्ही ते नाही. ते फक्त विचार आहेत, ज्यांना तुम्ही तुमची व्याख्या बनवण्याच्या प्रयत्नात एकत्र ओढलेले असते. आणि हे सगळे आपण करतो कारण आतून आपण हरवलेले असतो. मुख्यत्वे आपण आपल्या अंतर्मनात एक स्थैर्य आणि निश्चिततेची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो आणि यामुळे एक खोटी का होईना पण हवी हवी अशी सुरक्षिततेची भावना निर्माण होते आणि इतर लोकांनीही आपल्याप्रमाणे ही गोष्ट करावी असे आपल्याला वाटत असते. लोकांनी इतकं स्थिर असावं किंवा निश्चित असावं की आपण त्याच्या वागणुकीचा अंदाज लावू शकलो पाहिजे असे आपणास वाटते. जर ते तसे नसतील तर आपणास त्याचा त्रास होतो. लोकांच्या वागणुकीचे असे ठोकताळे बांधता आल्याने आपणास सुरक्षित आणि नियंत्रित परिस्थितीत असल्याची भावना निर्माण होते. आपल्या या मानसिक रचनेच्या संरक्षणाविना कोणत्याही व्यक्तीस, अगदी स्वतःसही आपण आपल्या खुऱ्या स्वपर्यंत पोहोचू देऊ शकेन का? ही कल्पनाच किती भयावह आहे. लोक नाटकातील पात्राप्रमाणे मुखवटे बदलतात. ते कबूलही करतात की एक मुखवटा हा दुसऱ्या मुखवट्यापेक्षा जास्त खरा आहे. आपण कामाला जातो आणि व्यवसायाच्या देखाव्यामध्ये आपल्या पात्रात हरवून जातो. नंतर आपण म्हणतो, आता मी घरी माझ्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत असेन, तेव्हा मी माझा असेन. मग तिथे तुमच्या नोकरीचा, कामाचा मुखवटा खाली पडतो आणि सामाजिक मुखवटा पुढे येतो. पण या मुखवटा धारण करणाऱ्या त्या स्वचे काय? त्याच्याजवळ कोणीही जात नाही. त्याच्याकडे कोणीही पाहत नाही आणि हीच विचित्र गोष्ट आहे. म्हणजेच आपण चिकटून राहतो आणि नंतर रचना करतो. आपल्यापैकी काही जण इतरांपेक्षा हे करण्यात अधिक चांगले असतात. समाजामध्ये बहुतेक वेळा तुम्ही चिकटून राहण्यात आणि निर्माण करण्यात जितके चांगले असाल, तितके त्याविषयी बक्षीस मिळते. जर तुमची ही रचना चांगली बनली असेल आणि सातत्याने तुम्ही तसे वागत असाल, म्हणजे तुम्ही कोणाला तरी निर्माण केले आहे आणि हा निर्माण झालेला जर इतरांना हवाहवासा आणि उपयोगी असेल, तर तुम्ही खूप लोकप्रिय आणि यशस्वी होऊ शकता. अगदी लहान वयात ही व्यक्ती आपणात निर्माण होऊ लागते
आणि या व्यक्तीपासून आपण दूर हटत नाही. व्यक्ती तयार करण्याच्या या खेळात आपण तरबेज होऊ लागतो आणि जर आपण तयार केलेल्या व्यक्तीला अपेक्षित यश आणि लोकप्रियता मिळत नसेल, तर आपण आपल्या विचारांची रचना बदलू शकतो. असे करण्यामध्ये काहीच चूक नसते. प्रत्येकजण ते करत असतात. पण कोण आहे जो हे करत असतो आणि तो का करत असतो? आपण कोणत्या विचारांना चिकटून राहतो आणि कोणत्या व्यक्तीस निर्माण करतो, हे सर्वस्वी आपणावरच अवलंबून नसते. यामध्ये समाजाचा फार मोठा हात असतो. आपल्या समाजात प्रत्येक बाबतीत स्वीकारण्यास योग्य आणि स्वीकारण्यास अयोग्य अशा सामाजिक वर्तनाच्या दोन पद्धती असतात. कसे बसावे, कसे चालावे, कसे बोलावे, कसे कपडे घालावेत, प्रत्येकाबद्दल आपल्या भावना कशा असाव्यात, समाजच आपल्यामध्ये या मानसिक आणि भावनिक रचना रुजवत असतो. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट योग्य पद्धतीने करता, तेव्हा तुम्हाला त्याचे बक्षीस मिळते. जसे कौतुक, टाळ्या, प्रशंसा, शाबासकी, बक्षिसाचे विविध प्रकार. आणि जर तुम्ही ते नीट केले नाही, तर तुम्हाला शिक्षा मिळते. शारीरिक, मानसिक, अगर भावनिक. जेव्हा लोक तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागतात, तेव्हा तुम्ही लोकांशी किती चांगले वागता आणि जेव्हा ते तसे वागत नाहीत, त्यावेळी त्यांच्यापासून दूर होता. कधी-कधी आपण रागावतो किंवा मारपीटही करतो. तुम्ही काय करत असता? तुम्ही त्यांच्यावर तुमचा प्रभाव पाडून त्यांचे वागणे बदलण्याचा प्रयत्न करत असता. प्रत्यक्षात आपण त्याचा विश्वास, विचार, भावना यांची रचना दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असतो. जेणेकरून पुढील वेळी तो तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागेल. खरं तर आपण रोजच एकमेकांशी असे वागत असतो. म्हणजे आपण तयार केलेली प्रतिमा किंवा त्या व्यक्तीस आपण इतके चिकटून बसलेलो असतो, की तो मुखवटा किंवा ती निर्मिती म्हणजेच आपण, अशी ओळख आपण स्वतःची करून घेतलेली असते. आणि जर आपल्या विरुद्ध असे काही घडले, तर आपण स्वतःचा बचाव करतो. कारणे देऊन स्वतःला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मनाचा संघर्ष संपत नाही. आपल्याला आपले अस्तित्वच पणाला लागल्याप्रमाणे भासते. आपण भांडतो, वाद घालतो, जोपर्यंत स्थिती आपल्या नियंत्रणात येत नाही तोपर्यंत. आणि या सर्वांचं कारण म्हणजे आपण आपले घर निसटत्या वाळूवर बांधलेले आहे. त्यामुळे ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला संघर्ष हा करावाच लागेल. पण समस्या ही आहे की यातून बाहेर पडण्याचा मार्गच नाही. या संघर्षात शांतताही नाही आणि जिंकणंही नाही. त्यामुळे मुक्त होणं याचा अर्थ या संघर्षात पडायचेच नाही. त्या क्षणात घडणारी घटना ही त्या क्षणाची असते. त्यावर तुमची सत्ता नसते किंवा त्या घटनेला तुमच्याशी काही देणं-घेणं नसतं. त्यामुळं एखाद्या घटनेवरून, गोष्टीवरून स्वतःला व्याख्येत बसवणं बंद केलं पाहिजे. गोष्टी येतात, जातात. त्याचा प्रभाव स्वतःवर न पडू देता त्यास जाऊ दिलं पाहिजे. जर कधी आपण त्यावर पुन्हा विचार करू लागलो, तर कोणत्याही निष्कर्षावर न येता सहजपणे त्याला जाऊ द्या. जर समजा एखादी गोष्ट घडली आणि ती तुमच्या संकल्पनेच्या रचनेत बसत नसेल, तर आपण विविध आधार शोधून त्याला त्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो. जर एखादी गोष्ट आपल्यामध्ये वेदना, अडथळा निर्माण करत असेल, तर खरे तर ती तुमच्यातील रचना मोडण्याचा प्रयत्न करत असते. आणि ज्यावेळी आपणास हे आपले मुखवटे किंवा प्रतिमे टिकवून ठेवण्यात ऊर्जा घालवायची नसेल, तर या गोष्टींचा स्फोटकाप्रमाणे उपयोग करून या सर्व प्रतिमा नष्ट करायला हव्यात. यालाच मुक्तपणे जगणे असे म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त होता, त्यावेळी तुम्ही इतरांपेक्षा खूप वेगळे बनून जाता. प्रत्येकाला जे हवे असते ते तुम्हाला हवेसे नसते. लोकांना जे नकोसे असते ते तुम्ही स्वीकारलेले असते. तुम्हाला तुमच्यातील प्रतिमा मोडायच्या असतात आणि प्रतिमा मोडणारे असे अनुभव म्हणजे आपणास सन्मान वाटतो. इतरांच्या म्हणण्याचा आणि कृतीचा त्रास होण्यामागं तुम्हाला कारणच काय? खरं तर आपण आपल्या मनात असं काहीही तयार करू शकत नाही, जे प्रत्यक्ष म्हणून स्वीकारलं जावं. त्यामुळे आपल्या मानसिक त्रासाशी समायोजन करायला शिकले पाहिजे. जर आपले मन अत्यंत क्रियाशील झाले किंवा हृदयामध्ये ताण निर्माण होऊ लागला, तर ते जाणवून घेतलं पाहिजे. हे खरं तर वेदनादायी असतं. पण वेदना टाळण्यासाठीच आपण ते बनवलेले असल्यामुळे त्याच्यातून वेदना मुक्त होणार आहे आणि आपणास त्यातूनच मुक्तता आणि स्थिरता लाभेल. खरे तर आपल्या जीवनातील विविध परिस्थितीनुसार आपणास मुखवटा लावावा लागेल. पण या ठिकाणी आपण आपल्या कोणत्याच प्रतिमेला किंवा मुखवट्याला चिकटून राहत नाही. त्या त्या परिस्थितीत योग्य अगर पात्र असणारा मुखवटा आपण धारण करू शकतो.
यावेळी आपली उच्च बुद्धिमत्ता आपणास उपयोगी पडते. मी जर कोणत्याच प्रतिमेला अगोदर पकडलेले नसेल, तर त्या त्या परिस्थितीशी योग्य प्रतिमा मी सहजपणे स्वीकारेन. जसा एखादा कलाकार आपल्या भूमिकेवेळी स्वतःलाही बाजूला ठेवतो आणि फक्त त्याच पात्रात रंगून जातो, तसे आपणही त्या त्यावेळी ती प्रतिमा स्वीकारण्यास सज्ज झालो आणि इतर प्रतिमा बाजूला ठेवायला शिकलो, तर या जीवनात अगदी मुक्तपणे रंग भरू शकू. समजा एखादा साहेब जर ऑफिसमधील साहेबाचा मुखवटा नेहमीच प्रत्येक ठिकाणी मिरवू लागला, तर ते किती विचित्र असेल. घरात बायकोसमोर पतीची भूमिका निभावताना साहेबी मुखवटा बाजूला ठेवणं महत्त्वाचं आहे. मुलाबरोबर जबाबदार वडिलाची भूमिका पार पडताना कडक शिस्तीचा साहेब डोकावता कामा नये. म्हणजे वेळ पडेल तशी भूमिका निभावणं, वेळ संपल्यावर ती बाजूला ठेवणं आणि त्या परिस्थितीनुसार नवीन भूमिका रंगवणं, ज्याला जमले तोच आयुष्याचा खरा कलाकार. आणि त्याच्यासाठी हे जीवन म्हणजे एक अप्रतिम रंगमंच, एक अप्रतिम रंगमंच.